हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. दुर्गा माता की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तैसी हरपले पावावी तैसे हरपले पावावी ते संता ते पाहता गिवसावी ते वानावे ऐकावे तेचे सदा. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांकतेजोधिकामोधिवक्त्रं कलानिशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विरीन्द्रादिदेवा सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवे सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अगाध ज्ञानदेवा मुक्ताई परीशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. तैसे हरपले आपण पे पावावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील 12वा अध्याय आणि या 12व्या अध्यायामधील अत्यंत महत्त्वाची ही ओवी आहे. या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबा म्हणतात, तैसे हरपले आपण ते पावावी. आपली हरवलेली जी गोष्ट आहे या आपल्याला पुन्हा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्या करता काय करावं लागेल. तै संता ते पाहता गिवसावे. आपली हरवलेली वस्तू, हरवलेली गोष्ट खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा कोण प्राप्त करून देत असतात तर ते म्हणजे संत महात्मे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून सतत त्या संतांचं नामस्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे. किंबहुना संत जो उपदेश करतील त्या उपदेशाचं श्रवण आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. त्यामुळं काय होतं, आपली हरवलेली गोष्ट, आपले हरवलेले जे आत्मतत्व हे आपल्याला सापडण्याकरता मदत होतं. अशा पद्धतीचा या ओवीचा आशय. या ओवीवरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी कशाच्या निमित्तानं आजची ही प्रवचन सेवा आहे आपल्या सगळ्यांना याची पूर्णपणे कल्पना आहे. पलावा सांस्कृतिक मंडळ, शिवमंदिर लोढा पलावा यांच्या वतीनं नवरात्रोत्सव आणि त्या निमित्तानं श्रीकृष्ण कथा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय.
अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत जगद्गुरु श्री तुकोबर ज्या दिव्य परंपरेचे आपण पायिक आहोत ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री वासुदेव बाबा महाराज आदी करून सर्व संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने आपल्या या खुनी पलावा या ठिकाणी पलावा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजक जे हरिभक्त पारायण सुरेश बुवा ठाकरे यांच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो आणि त्या निमित्तानं आज या उत्सवातील 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अतिशय महत्त्वाचा उत्सव सध्या सुरू आहे। आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार करत असताना या भारतीय संस्कृतीमध्ये काही विधी, काही संस्कार, काही सोहळे हे संपन्न होत असतात। याच्यामध्ये काही उत्सव देखील संपन्न होत असतात। या उत्सवांचा विचार करत असताना 2 प्रकारचे उत्सव आपण पाहत असतो। पहिला म्हणजे गणेशोत्सव आहे आणि दुसरा उत्सव त्याला नवरात्र उत्सव असं म्हटलं जातं। या उत्सव या शब्दाची संकल्पना आपण ऐकलीच असेल। उत म्हणजे वर येणं आणि सव म्हणजे आनंद। आनंद वर येण्याची जी प्रक्रिया आहे आणि ती उपभोगण्याची जी प्रक्रिया आहे त्याला उत्सव असं म्हटलं जातं। आणि उत्सव या शब्दाचा दुसरा एक अर्थ असा होतो, उत म्हणजे आक्रमण आणि सव म्हणजे प्रकट करणे। एका ठराविक कालावधीमध्ये एखादी देवता विशिष्ट देवाला प्रकट करायचं आणि तो कालावधी पूर्ण झाला की मग त्या देवतेचं विसर्जन करायचं। पण या मधल्या काळामध्ये जो संपन्न केला जातो त्याला उत्सव असं म्हटलं जातं। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एखाद्या मंदिरामध्ये देवीची स्थापना केली जाते, एखाद्या ठिकाणी गणपतीचं मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये असलेल्या गणपतीचं आपण कधी विसर्जन करत नाही। पण आता नवरात्रीच्या निमित्ताने ही देवी या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे। 9 दिवस झाल्यानंतर मात्र या देवीचं आपल्याला काय करावं लागतं, विसर्जन करावं लागतं। ती देवी आपल्याला या ठिकाणी ठेवता येत नाही। या मधल्या काळामध्ये त्या देवीला प्रसन्न करण्याकरता जो विधी केला जातो याला उत्सव असं म्हटलं जातं आणि हा उत्सव अतिशय आनंदाने या ठिकाणी संपन्न होतोय। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आजचं दिनमान, आजचं दिनक्रम जर मानवी जीवनाचं पाहायचं झालं तर अतिशय व्यस्ततेमध्ये माणसं ग्रस्त झालेली आहेत। कोणालाही स्वतः करता थोडा देखील वेळ शिल्लक राहिली नाही। प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये म्हणा, आपापल्या सुखसोयीमध्ये व्यस्त झालेला आहे आणि अशा काळामध्ये अशा उत्सवांची आवश्यकता सुद्धा आहे। खरं पाहायचं झालं तर नवरात्रीच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। पण आज मोठं दुर्दैव आपल्याला म्हणावं लागेल, कोणताही उत्सव असू द्या, कोणताही सण असू द्या, आज फक्त तो सण दाखवण्याकरता लोक साजरं करतात असं म्हणायला काही हरकत नाही। सणामध्ये असलेली जी मार्मिकता आहे, सणामध्ये असलेला जो जुन्या काळातला आनंद होता, सण संपन्न करत असताना त्याच्या पाठीमागची जी भावना होती आज मात्र ती भावना पाहायला मिळत नाही। एखादा उत्सव संपन्न करायचा, एखादा उत्सव साजरा करायचा, कधी कधी असं वाटतं फक्त लोकांना दाखवण्याकरता आपण उत्सव करतो की काय असं म्हणायला काही हरकत नाही। हा नवरात्र उत्सव संपन्न होतोय, या नवरात्र उत्सवाची संकल्पना खऱ्या अर्थाने किती लोकांना कळाली हाच मोठा प्रश्न आज आहे। काय झालंय, या कोणत्याही उत्सवामध्ये दांभिकपणा आज आपल्याला पाहायला मिळतोय। महिला मंडळीला जर विचारलं का आज उत्सवाचा किंवा या नवरात्रीचा या देवीचा रंग कोणता, त्या सहज म्हणतात आजचा रंग हा पिवळा रंग आहे, बरोबर की नाही। आता तुम्ही मला सांगा, असं कोणत्या ग्रंथामध्ये आपल्याला नोंद पाहायला मिळते की आजच्या दिवशी देवीचा रंग हा पिवळा आहे हो? असा एकही ग्रंथ आज आपल्याला पाहायला मिळत नाही की त्या ग्रंथामध्ये अशा पद्धतीची नोंद आपल्याला पाहायला मिळते। ते झालं असं की महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने एकदा एक बातमी दिली होती आणि त्या बातमीमध्ये त्यांनी देवीचे प्रत्येक दिवसाचे रंग टाकून दिले होते। काय आहे, लोक चांगल्या गोष्टी आहेत ना त्या लवकर स्वीकारत नाही, पण वाईट गोष्टींचा स्वीकार जीवनामध्ये केल्याशिवाय राहत नाही। लोकांची एक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं नवरात्र आपल्याला संपन्न करायची आहे, पण ती संपन्न करत असताना तिची खरी संकल्पना काय आहे हे जाणून न घेता आपण संपन्न करतोय। म्हणून किती जरी अशा पद्धतीचे उत्सव आपण केले तरी त्या उत्सवांचं फळ मात्र आपल्या पदरामध्ये पडत असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण करत असलेलं प्रत्येक कदाचित आपण दिखावा करतो की काय असं म्हणायला काही हरकत नाही। काय आहे, हा नवरात्र उत्सव संपन्न करत असताना पिवळ्या रंगाच्या साड्या घालून जर ती देवी प्रसन्न होत असती तर आतापर्यंत कितीतरी लोकांना ही देवी प्रसन्न झाली असती।
माझा सांगण्याचा मुद्दा एक आहे, देवीला जर मंदिरातल्या देवीला प्रसन्न करायचंय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये आई नावाची देवता आहे, त्या देवीला जर खऱ्या अर्थानं तुम्ही प्रसन्न ठेवली ना तर मंदिरातल्या देवीला प्रसन्न करण्याकरता माणसाला वेळ लागणार नाही. आज दुर्दैव असं आहे, घरातली आई मात्र रडत असते, घरातली स्त्री आहे तिच्यावरती आपण अन्याय करतो. घरामध्ये देवीच्याच रूपाने नटलेली स्त्री असते, मग ती पत्नी असेल, मग ती आई असेल, मग ती आपली बहीण असेल, ती आपली मुलगी असेल, त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. आपल्या आई वडील मात्र कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगतायत हे बघायला आपल्याकडे वेळ नाही, आणि उत्सवाकरता मात्र आपण अतिशय जोराने त्या ठिकाणी हे करायला बघतो. मला तुम्ही सांगा, आपल्या घरातली महिला, घरातली देवी जर प्रसन्न नसेल आणि बाहेरच्या देवीला प्रसन्न करण्याकरता किती जरी उपचार केले आणि कितीही मोठे मोठे उत्सव केले, मला तुम्ही सांगा ही देवी कधी प्रसन्न होईल का हो? ही देवी आपल्याला कधीच आशीर्वाद देणार नाही. आपल्याला जर वाटत असेल ना खऱ्या अर्थाने त्या देवीने आपल्यावरती कृपा करावी, मला असं वाटतं घरातली देवी प्रसन्न ठेवा, ही देवी आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आज जर पाहायचं झालं तर माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा मात्र खूप पद्धतीनं बदललेला पाहायला मिळतो. जुनी माणसं जर भेटली तर जुन्या माणसांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि आजच्या माणसांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे, ऐका. काय आहे, आपण हा देवीचा उत्सव या ठिकाणी करतो. मला सांगावंसं वाटतं, 9 दिवस फक्त आपण त्या देवीची पूजा करतो. आपल्याला जर खरंच वाटत असेल त्या देवीने आपल्यावरती कृपा करावी तर एक नियम माणसाने जीवनामध्ये पाळायचा, ती देवी आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. दिसत असलेली स्त्री ही माझी आई आहे आणि समोर आलेली स्त्री ही माझी बहीण आहे, या न्यायाने जर आपण सगळ्या स्त्रियांकडे जर पाहायला लागलो ना तर मग मात्र आपल्या अंतःकरणामध्ये कधी पाप प्रवेश करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने जर पूजा केली तर त्या देवीला प्रसन्न करण्याकरता वेगळं काही करण्याची आवश्यकता आहे असं निश्चित मला तरी वाटत नाही. आज झालं काय, पाप हे माणसाच्या डोळ्याने अंतःकरणामध्ये प्रवेश करत असतं. डोळ्यासमोर एखादी वस्तू दिसली, एखादी व्यक्ती दिसली की अंतःकरणामध्ये पाप माणसाचे निर्माण व्हायला सुरुवात होतं. माणसाच्या पतनाला जर सुरुवात कुठून होत असेल तर या गोष्टीपासून सुरुवात होतं. एखादी स्त्री समोर आली तर ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, अशा पद्धतीचे नाते जर त्या संबंधाने जोडले गेले, मला नाही वाटत एखाद्या आईविषयी किंवा बहिणीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये कधी पाप येऊ शकतं, कधीच येऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही देवीची पूजा केली तर मग देवीला प्रसन्न करण्याकरता वेगळं काही करण्याची आपल्याला तरी आवश्यकता पडणार नाही. आता ऐका, 9 प्रकारच्या 9 रंगाच्या साड्या अंगावरती घातल्या म्हणजे ती देवी प्रसन्न होत नाही. त्या देवीला प्रसन्न करण्याकरता 9 प्रकारची भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे. एक प्रमाण आपल्या पुढे देऊन जातो. महाराज म्हणतात की नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा, आणि दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा, आईचा जोगवा जोगवा मागेन. या आईचा जोगवा आपण मागत असतो, बरोबर की नाही? नवरात्रीमध्ये जोगवा मागण्याची पद्धत आहे आणि खऱ्या अर्थानं त्या आईकडे जर आपल्याला काहीतरी मागायचंय तर ते मागण्याकरता पहिल्यांदा आपल्याला त्या आईची काहीतरी काय करावी लागेल, सेवा करावी लागेल. माणसाला सेवा केल्याशिवाय माणसाला मेवा कधी मिळत नसतो, बरोबर? आपल्याला जर वाटतो आपल्याला मेवा मिळावा तर मेवा मिळवण्याकरता आपल्याला सेवा गरजेची आहे. मग त्या देवीची काय सेवा केली पाहिजे, तर देवीची सेवा करत असताना 9विधा पद्धतीच्या भक्तीने त्या देवीची सेवा करायची. 9विधा भक्ती कोणती कोणती आहे तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदन, अशा 9 प्रकारच्या भक्तीने त्या देवीला आम्हाला प्रसन्न करून घ्यायचंय. एका एका भक्तीची माळ त्या देवीला आपल्याला घालायची आहे आणि त्या केलेल्या भक्तीने त्या देवीला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचंय. आणि केलेल्या भक्तीचा परिणाम फळ स्वरूप जर आपल्या पदरामध्ये काय पडत असेल तर या 9विधा भक्तीच्या परिणामतः आपल्याला फळ काय पदरात पडतं तर ज्ञान नावाचं फळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि मानवी जीवनामध्ये एकदा ज्ञान प्राप्त झालं की समजायचं मानवी जीवनामध्ये असलेलं आत्यंतिक दुःख जे त्या दुःखाची काय झाली, निवृत्ती झाली. आणि दुःखाची निवृत्ती करण्याकरता एकमेव साधन जर काय असेल तर ज्ञान नावाची गोष्ट हे त्यातलं अत्यंत महत्वाचं एक साधन आहे. आता कधीतरी माणसाला प्रश्न पडतो, आज जर पाहायचं झालं ते नवरात्र उत्सव आपल्याला गल्लोगल्ली करत असलेले लोक पाहायला मिळतात. त्या ठिकाणी नवरात्र आहेत
नवरात्र उत्सव आपण संपन्न करतोय, तर याच पलावामध्ये आणखी काही ठिकाणं अशी असतील की तिथं सुद्धा काही लोकांनी नवरात्रीचे उत्सव मांडले असतील. पण हा देवीचा उत्सव आपण नेमका का साजरा करतो, कधीतरी आपल्याला प्रश्न पडला का? या देवीला या ठिकाणी आपण स्थापन करतो, त्या देवीची भक्ती आपण करतो, पण कशामुळं या देवीचा उत्सव एवढा मोठा आपण करायला लागलो याची संकल्पना जर आपल्याला कळत नसेल तर हा उत्सव करण्यामध्ये काही फायदा नाही. ऐका, हा उत्सव कधीपासून करायला सुरुवात झाली तर त्याचं कारण एक असं आहे. एकदा प्रसंग असा झाला की भगवान महादेवांचे सासरे म्हणजे दक्ष प्रजापिता आणि त्यांची मुलगी आहे कोण, तिचं नाव आहे सती माता. या सती मातेच्या वडिलांच्या घरी म्हणजे दक्ष प्रजापिताच्या घरी एक वेळेस एका यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्या यज्ञाचं आयोजन करण्यात आल्यानंतर विषय असा झाला की बापाच्या घरी एखादं शुभ कार्य असेल किंवा वाईट प्रसंग घडले असेल, काही असू द्या, अशा वेळेस मुलीला त्या बापाने आमंत्रण द्यावं अशी कुठली तरी मुलगी अपेक्षा करते का? मुलगी कधीच अपेक्षा करत नाही, पण जावयाला अपेक्षा असते की कमीत कमी सासरे बुवांनी आपल्याला आमंत्रण करावं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाने काही ठिकाणं अशी आहेत की तिथं आमंत्रण असल्याशिवाय जाऊच नाही. जर आमंत्रणाशिवाय अशा ठिकाणी जर आपण गेलो तर निश्चित आपल्या पदरामध्ये अपमान पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, एखादा मानापानाचा कार्यक्रम आहे, समजा लग्नाचा विधी आहे, एखाद्याचं रिसेप्शन आहे, कुठलं काही कार्य असू द्या, त्या ठिकाणी जर आपल्याला आमंत्रण आलं नाही तर अशा ठिकाणी आपण जाऊ नये. आता हा कार्यक्रम शहरामध्ये, इथं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आता एखाद्याला लग्नाचं आमंत्रण नसेल किंवा असेल, लग्नाचं आमंत्रण जरी असेल तरी पहिल्यांदा गेट वरती पत्रिका विचारली जाते, बाबा तुझ्याकडे पत्रिका आहे का? पत्रिका असेल तर तू आतमध्ये, नसेल तर मग चल बाहेर. बरोबर की नाही हो? मग एखाद्या मानाच्या ठिकाणी जर आपल्याला जायचंय तर मानाच्या ठिकाणी जात असताना माणसानं आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. काही ठिकाणं अशी आहेत की माणसाला आमंत्रण असलं तरी सुद्धा माणसाने जाऊ नये. एखाद्याच्या वाढदिवसाची पार्टी आहे, जिथं खाण्याची पिण्याची नाही त्या गोष्टींची सोय सुविधा आहे, तुम्ही मला सांगा अशा ठिकाणी आपल्याला आमंत्रण जरी असलं तरी आपण जाऊ का? अशा ठिकाणी जाऊ नये. तिथं गेल्यानंतर आपलं कल्याण होणार नाही, उलट आपलं वाटोळं लागल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तिथं जाऊ नये. आणि अशी काही ठिकाणे आहेत की तिथं आमंत्रण नसलं तरी सुद्धा माणसाने गेलं पाहिजे. आता या ठिकाणी जर पाहायचं झालं तर श्रीमद भागवत कथा आपल्याला श्रवण करायला मिळते. आता काही लोक म्हणतील आम्हाला तिथलं आमंत्रण नाही. अहो, आमंत्रणाची गरज काय? ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथा चालते त्या ठिकाणी आमंत्रणाची आपल्याला आवश्यकता नाही. आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे माझं आत्मकल्याण झालं पाहिजे, माझा आत्मोद्धार झाला पाहिजे, त्या परमात्म्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्याकरता मी ते श्रवण करता काय झालं पाहिजे, गेलं पाहिजे. याच्याकरता मला आमंत्रण दिलंच पाहिजे. या अपेक्षा करणं बरोबर आहे का? या अपेक्षा करणं चुकीचं आहे. आमंत्रणाशिवाय येण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर भगवान परमात्म्याची कथा ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणी माणसाने आमंत्रणाशिवाय आलं पाहिजे. झालं असं, भगवान महादेवांना राग आला, म्हटलं सगळ्यांना आमंत्रण दिलं पण माझ्या सासऱ्याने म्हटलं मला आमंत्रण दिलं नाही. आणि काही ठिकाणी असे असतात की ते आमंत्रणाशिवाय जाऊच नाही. पण झालं असं की त्या सती मातेला मात्र असं वाटलं की माझ्या बापाच्या घरी कार्य आहे, यज्ञ आहे, आणि मी जर तिथे गेले नाही तर लोक काय म्हणतील, मी तिथे गेलंच पाहिजे. बापाच्या घरी जाण्याकरता मुलीला आमंत्रणाची गरज आहे का हो? अहो, मग ती विचार करू लागली. म्हटलं कदाचित बाबा विसरले असतील, कार्यक्रमाची गडबड असली की कधीतरी माणूस विसरून जातो. पण भगवान महादेवाने सांगितलं असं नाही ग सती. अहो, मुद्दामून त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं नाही, तू जाऊ नकोस. तुला जर जायचं झालं तर मी तुझ्या सोबत येणार नाही, तुझी तू जा म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं एक गोष्ट सांगू का तुम्हाला, पतीची जरी इच्छा नसेल तर पत्नीने अशा ठिकाणी जाऊ नये. बरं का, आपण अशा ठिकाणी गेलो तर निश्चित आपला अपमान होतो. आणि त्यातल्या त्यात काय आहे, स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना आपल्या माहेराविषयी जर पाहायचे झाले तर वेगळीच ओढ असते की नाही? कितीही थकलेली असू द्या आणि तिच्या घरी जर एखादा माहेरचा पाहुणा आला तिला किती आनंद होतो की नाही? तोच जर सासरचा एखादा कोणी नातलग जर जवळपासचा लांबचा किंवा जवळचा जरी आला तिला आनंद वाटतो की दुःख होतं? तिला असं वाटतं उगाच आताच्या वेळेस आला, वाटतं की नाही? पण कितीही थकलेली असू द्या पण माहेरचा जर कोणी आला तर तिला किती आनंद होतो. माहेराविषयी स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळाच भाव असतो. फक्त स्त्रियांनाच माहेर आवडतं असं नाही, आमच्या संत महात्म्यांना सुद्धा माहेर हा अतिशय आवडतो. जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप हा संता हाती आला. तुकोबारायांना सुद्धा वाटतं की मी माझ्या माहेराला जावं. माऊली ज्ञानोबाराय
जे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारी ज्ञानोबा आहे. पण ज्ञानोबा आहे म्हणतात की जाईन गे माये तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया. माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात की माझं माहेर म्हणजे पंढरपूर आहे, माझे माहेर पंढरी, बरोबर की नाही, आहे भिवरेच्या तिरी. आणि त्या भिवरेच्या तिरी असलेले त्या पंढरपूर म्हणजे सगळ्या संतांचं माहेर घर आहे. तिथं जाण्याची ओढ प्रत्येक संताला लागलेली पाहायला मिळते. म्हणून एखाद्या स्त्रीला माहेराची ओढ लागणं याच्यामध्ये काही नवल नाही. जर संतांना सुद्धा माहेर या माहेराची आस लागत असेल तर स्त्रियांना माहेराची आस लागण्यामध्ये नवल काय. आता सती माता म्हणते भले तुम्ही येऊ नका पण मी माझ्या माहेराला जाते. आणि मग सती माता आपल्या माहेराला गेलेली आहे. गेल्यानंतर पहिल्यांदाच समोर आई दिसली. आईला बघितल्यानंतर अतिशय आनंद झाला, बरोबर की नाही. स्त्रीचं सगळ्यात जास्त जीव जर कोणावरती असेल तर माहेराला गेल्यानंतर आपल्या आईमध्ये आणि वडिलांमध्ये असतात. गेल्यानंतर आईला पाहिल्याबरोबर आनंद वाटला. तिला वाटलं होतं की आई मला बघितल्यानंतर लगेच येईल आणि मला आलिंगन देईल, मला मिठीच मारेल. आणि आईच्या मागे मागे फिरते, काय ग आई मी आले ना. पण आई मात्र लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही. आईला सांगते ती, काय ग आई माझ्या नवऱ्याला आम्हाला तुम्ही आमंत्रण नाही दिलं. पण एका शब्दाने सुद्धा आई पाहत नाही. त्यावेळेस तिला कळालं का आपल्या पतीने सांगितलं होतं की आमंत्रणाशिवाय तिथं जाऊ नये. नंतर तिने तिच्या वडिलांना बघितलं, वडिलांकडे गेली, बाबा मी आले बरं का. बाबाने तिला विचारलं तुला आमंत्रण कोणी दिलं होतं, तू कशा करता आलीस. हा अपमान झालेला पाहिला. आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर सगळ्या देवदेवतेंचे योग्य ते मान सन्मान काढून ठेवले होते, त्यांच्या पूजनाचा विधी केला होता. पण भगवान महादेव हे सगळ्या देवांपेक्षा मोठे आहेत, पण त्यांचा योग्य तो सन्मान तिथं केला नव्हता. त्यांचा अपमान झालेला पाहिला. आणि पतीचा झालेला अपमान सती मातेला सहन झाला नाही. समोर यज्ञकुंड पेटलेलं आहे, त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली. आणि उडी मारल्याबरोबर जळतं ते अग्निकुंड आहे. अग्निमध्ये जर एखादं व्यक्ती पडले तिथे तशी बाहेर पडते का हो. सती माता त्या अग्नीमध्ये पडल्याबरोबर जळाली ती सती माता. आणि ही बातमी तिकडे भगवान महादेवांना कळाली. आणि भगवान महादेवांना जशी ही बातमी कळाली तसं भगवान महादेवांनी एक आपल्या केसातनं जटा काढली, आपटली खाली. त्यातनं वीरभद्र नावाचा एक रुद्र प्रकट झाला. त्या वीरभद्राला सांगितलं जा आणि त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. वीरध्वज गेला आणि त्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्ष प्रजापिता त्याला सुद्धा मारून टाकलेलं आहे. आता भगवान महादेव आले आणि आल्यानंतर पाहिलं तर माझी पत्नी ही सती या यज्ञकुंडामध्ये पडलेली आहे. एक गोष्ट सांगतो जरा लक्षपूर्वक ऐका. माणूस कितीही मोठा असू द्या पण त्या माणसाचं विशेष प्रेम जर कुणावरती असेल तर त्याच्या पत्नीवरती असतं, बरं का. जोपर्यंत आहे कदाचित कधी कधी त्याला प्रेम व्यक्त करता येत नसेल, पण ती गेल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने तिची किंमत हे माणसाला कळत असते. पत्नी सुद्धा कधी कधी माणसाला बोलून जाते, बघा मी आहे तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, पण गेल्यानंतर मात्र माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आठवण नक्कीच येते. अहो रामप्रभू आहेत, प्रत्यक्ष देव आहेत, पण रामप्रभू असताना सुद्धा सीतामाईला ज्यावेळेस रावण घेऊन गेला त्यावेळेस मात्र किती विलाप करत होते. जो झाड भेटत होते झाडाला विचारायचे माझी सीता कुठे आहे. एखादं दगड भेटलं त्या दगडाला विचारायचे, वेलींना मिठी मारून विचारायचे माझी सीता कुठे आहे, मला तुम्ही सांगा. तसाच वियोग झाला. सती मातेचा राग आला, अतिशय दुःख झालेलं आहे. आणि दुःखामध्ये त्या सती मातेचं प्रेत पडलेले अग्नीमध्ये. जळालेलं जे प्रेत असतं ना महाराज पूर्णपणे ते काय झालेलं असतं, असं गळून जाण्याकरता तयार झालेलं असतं. सती मातेला खांद्यावरती घेतलं, असं टाकलं आणि मग मात्र सैरा वैरा भगवान महादेव धावू लागले इकडं तिकडं. आणि मग धावता धावता झालं असं की एखादं जळालेलं जर शरीर असेल तर मग मात्र त्याचे अवयव काय होते, पडायला सुरुवात होतात. आणि मग सती मातेचे एक एक अवयव पडायला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी सती मातेचे केसांचा भाग पडला त्याला धुमावती असं नाव पडलेले. हे काही 51 शक्तिपीठ निर्माण झाली. ज्या ठिकाणी देवीचे नेत्र पडले त्याला नेत्रावती असं नाव पडलेलं आहे. ज्या ठिकाणी कमरेच्या खालचा भाग पडला त्याला कामाख्या असं म्हटलं गेलेलं आहे. देवीचं प्रत्येक एक एक शरीराचे अवयव ज्या ठिकाणी पडले असे एकूण 51 शक्तिपीठ या संपूर्ण भारतभरामध्ये निर्माण झाली. आणि त्या भारतभरामध्ये 51 आणि या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ मानली गेलेली आहेत. त्याच्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी हे एक शक्तिपीठ आहे. तुळजापूरची तुळजाभवानी हे एक शक्तिपीठ आहे. माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी असे 3.5 शक्तिपीठ आपल्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. ज्या वेळेस या सती मातेला अशा पद्धतीचं दुःख झालं, या सती मातेला ती गेल्यानंतर
आता तुम्ही मला सांगा, आपल्यामध्ये एखादा जर आत्महत्या करून गेला तर त्याला मुक्ती प्राप्त होते का? त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. तो इतरच असा लोक दुसऱ्यांना त्रास देत फिरत असतो. सती माता ही यज्ञकुंडामध्ये मरण पावल्याचा परिणाम, नंतर मात्र ती सती माता क्रोधिष्ठ झाली आणि मग तिचा राग शमवण्याकरता, तिला प्रसन्न करून घेण्याकरता जो उत्सव सुरू करण्यात आला तो उत्सव म्हणजे हा नवरात्र उत्सव आहे. आता ह्या उत्सवामध्ये देवीला आवडेल असं काही करायला पाहिजे की देवीला जे बघितल्यानंतर राग येईल असं करायला पाहिजे. मला तुम्ही सांगा, देवीला आवडतं काय? देवाला आवडतं काय? देवाचं भजन करणं हे देवीला आवडतं. नवविध पद्धतीच्या भक्तीनं त्या देवीला आळवणं हे त्या देवीला आवडतं. पण आपलं उलट चाललेलं आहे. देवाला जे पाहणार सुद्धा नाही आणि देवाला जे बघवणार सुद्धा नाही, ऐकवणार सुद्धा नाही, अशा पद्धतीचं सगळं तुमचं आमचं चाललेलं आहे. आपण जी भक्ती करतो ही देवाला आवडणारी आहे की आपल्याला आवडणारी आहे? हो, मला तुम्ही सांगा ना. गणपती बाप्पाला आपण बसवतो. आता त्या उत्सवाचे सुद्धा काही प्रकार मला आपल्या पुढे सांगायचे आहेत. ऐका, उत्सव आहेत. काही उत्सव हे सात्विक उत्सव असतात, काही उत्सव हे बिभत्स उत्सव असतात, तर काही उत्सव हे भयानक उत्सव असतात. ऐका, सात्विक उत्सव कशाला म्हणतात? की ज्या उत्सवामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालतं, जिथं हरिपाठासारखे कार्यक्रम आहेत, भागवत कथेसारखी कथा आहे, ज्या ठिकाणी सात्विक वातावरण असतं त्याला काय म्हटलं जातं? सात्विक उत्सव. दुसरा उत्सव ज्याला बिभत्स उत्सव म्हणतात, ज्या ठिकाणी देवीच्या निमित्तानं दांडिया खेळल्या जातात. दांडिया खेळणं काही वाईट आहे असं मी मुळीच म्हणणार नाही, पण त्याला सुद्धा मर्यादा असली पाहिजे. काय मत आहे तुमचं? मर्यादा सांभाळणं गरजेचं आहे. पावित्र्य जर सांभाळलं तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही. पण आपलं दुर्दैव असं आहे, आपण कार्यक्रम करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्याचं पावित्र्य मात्र आपल्याला सांभाळता येत नाही. येतं का हो सांभाळता? आज जर पाहायचं झालं, माफी मागून बोलतो, समोर कॅमेरा सुद्धा चालू आहे, पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की आपले धार्मिक विधी आहेत ना, हे करत असताना आपण दिखाव्याला जास्त बोललेलो पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पावित्र्य जर सांभाळता येत नसेल तर अशा पद्धतीचे कार्यक्रम नाही झाले तर फरक पडणार नाही. उलट अशा पद्धतीच्या कार्यक्रमामुळे कुठेतरी आपला धार्मिक ऱ्हास होतो, कुठेतरी आपलं पावित्र्य धोक्यामध्ये येतं आणि कुठेतरी या देवीला जे आवडणारे त्या गोष्टींपासून दूर जातो आणि नाही त्या गोष्टीला बळी पडतो असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून त्याला बिभत्स उत्सव म्हणतात. आणि शेवटचं त्याला म्हणतात भयानक उत्सव. भयानक म्हणजे आता देवी 9 दिवस या ठिकाणी वास्तव्य करतो तोपर्यंत सगळं ठीक आहे. ज्या दिवशी या देवीला विसर्जनाकरता आपण घेऊन जातो ना, त्यावेळेस कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांना स्वतःच्या पायावरती चालता सुद्धा येत नाही. काय करतात लोक? भरपूर दारू ढोसतात. अहो, तुम्ही देवीला विसर्जित करण्याकरता चाललेले आहेत, मग देवीला विसर्जित करण्याकरता ह्या गोष्टी तुम्हाला बरोबर वाटतात का? आणि अशा पद्धतीने त्या देवीला विसर्जित करण्याकरता जात असताना कर्कश अशा आवाजाचा डीजे लावला जातो, लोकांना न आवडणारे गाणे लावले जातात. मी माफी मागून बोलतो, पण ठामपणे बोलायला काय हरकत नाही ना. गणपती बाप्पाला जर आपण विसर्जन करायला चाललोय, तुम्ही मला सांगा, गणपती बाप्पाच्या समोर काही कुठले पण गाणे आपण लावतो की नाही? तुम्ही मला सांगा, देवाला विसर्जित करण्याकरता चाललोय, तो देव आपल्याला आशीर्वाद देईल की शाप देईल? शाप दिल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणून देवाला आवडेल अशा पद्धतीने विसर्जित करा. तुम्हाला करायचंच आहे ना, तुम्ही एक काम करा ना, वारकरी बोलवा, त्यांच्या जवळून दिंडी काढा. चांगल्या सात्विक वातावरणामध्ये जर देवाला विसर्जित केलं तर देव तुम्हाला आशीर्वादच देणार. पण आपलं चाललंय उलट. आपण देवाला विसर्जित करायला लागलो, डीजे लावतो, लोकांना त्रास होईल एवढा आवाज त्या डीजेचा सोडतो, लाईट सोडली जाते, त्याच्यानंतर दारू पिऊन सुद्धा लोक त्याच्यामध्ये नाचतात. मला वाईट वाटतं एका गोष्टी करतात, हे फक्त आपल्याला हिंदू धर्मामध्येच पाहायला मिळेल. बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी हिंदू धर्मामध्येच पाहायला मिळतील. इतर धर्मावाल्यांना आपल्याला नाव ठेवायचं नाही. कुठं कमी जर कोण पडत असेल तर आपण कमी पडतो. आपलं पावित्र्य आपल्याला सांभाळता येत नाही, ते त्यांच्या धर्मामध्ये चांगल्या पद्धतीने वागतात. बघा तुम्ही, मुस्लिम लोकांचा जर विचार करायचा झाला, त्यांची ईद असते, ईदेच्या दिवशी इतर गाणे त्यांच्या साऊंडवरती ऐकायला मिळतात का? आपल्याला ऐकायलाच मिळणार नाही. ख्रिश्चन लोक आहेत, त्यांचे उत्सव असतात, तुम्हाला इतर कोणतीही गोष्ट ऐकायला मिळणार नाही. दुर्दैव वाटतं आपल्या हिंदू लोकांचं. आपल्याला हिंदुत्व सुद्धा टिकवता येत नाही आणि उगाच फक्त हुशारकी मिरवण्याचं काम करतो, आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपल्या हिंदुत्वाला मुसलमानांपेक्षा आणि ख्रिश्चनांपेक्षा सगळ्यात मोठा धोका जर कोणापासून असेल तर आपल्याच हिंदू बांधवांपासून धोका आहे.
त्यांच्यापासून जपवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे उत्सव होत असताना याचं पावित्र्य पहिल्यांदा जर आपल्याला सांभाळता येत असेल तर अशा पद्धतीचे उत्सव करा. नाही जर सांभाळता आलं मग एक दिवशी कोरोनासारखा महामारी तो परमात्मा पाठवतो आणि बरोबर सगळ्यांना वठणीवर आणण्याचं काम कोण करत असतो? तो परमात्मा करत असतो. म्हणून एक गोष्ट करा, आपण कधीतरी बोलतो अहो देव एवढा कसा कोपला, देव एवढा कसा रागवला, एवढा कसा महापूर आला. महापूर येतो, कधी कधी कडक ऊन पडतं, कधी कधी अशी परिस्थिती होते की माणसाला पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही. कधीतरी लोक बोलतायत देवाला माणसाची दया राहिलेली नाही. देव जो करतो माणसाच्या कर्मानुसार फळ देत असतो, बरोबर की नाही? आपण चुकीचं वागलो तर त्याचं फळ देव देणार आणि आपण योग्य पद्धतीने वागलो त्याचं फळ सुद्धा देव आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण कसं वागावं आणि कसं वागू नये हे फक्त कुणावरती अवलंबून आहे? आपल्यावरती आहे. म्हणून आपल्याला भले काही जास्त करता नाही आलं पण पावित्र्य जपण्याचं आणि हे सगळं सांभाळण्याचं काम मात्र आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. याकरिता या नवरात्र उत्सवाची संकल्पना आहे. हे करत असताना याच्या पाठीमागची भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज या ठिकाणी प्रवचनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेकरता माऊली ज्ञानोबा यांची ओवी आपल्या पुढे निवडलेली आहे. माऊली म्हणतायत पै हरपले आपण पे पावे तै संताते पाहता घेवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपली हरवलेली वस्तू जर जीवनामध्ये आपल्याला पुन्हा प्राप्त करून घ्यायची असेल त्याच्याकरता काय करायचं तर संतांकडे जायचं, त्यांच्याकडनं ती गोष्ट प्राप्त करून घ्यायची. आता खरी गोष्ट अशी आहे की आपलं नेमकं हरवलं काय हा माणसाला पडलेला पहिला प्रश्न आहे. मानवी जीवनाचा विचार करत असताना अनादी काळापासून माणसाच्या पाठीमागे एक दुःख लागलेलं आहे आणि त्या दुःखाचं नाव आहे ते म्हणजे संसार दुःख. या संसारामध्ये आलेला एकही माणूस आज ठामपणे म्हणू शकत नाही मी आनंदामध्ये आहे. प्रत्येक जण दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धनबाई रागी. सगळीच माणसं इथं दुखी आहेत. लहान पोरग त्याला विचारा अरे बाळा लहान आहेस किती मजा आहे ना तुझी. तो सांगतो कसला लहान कसला आनंद, शाळेचं एवढं ओझं माझ्या पाठीमागे, अपेक्षांचं ओझं बापाचं त्याच्याकडनं असतं. लहान वयामध्ये त्याचं खेळण्याचं बागडण्याचं वय, त्या वयामध्ये त्याच्याकडनं आपण अपेक्षा करतो बाळा तुला 90% मार्क्स मिळालेच पाहिजे, एवढा खर्च तुझ्या पाठीमागे आम्ही करतो, तुला ज्या आम्हाला अपेक्षित गोष्टी आहेत त्या तू दिल्या पाहिजेत. लहान पोरगे त्याला सुद्धा दुःख आहे. एखादा तरुण मुलगा आहे त्याला सुद्धा दुःख आहे. म्हातारी माणसं तर दुःखानेच बरबटली आहेत. जो भेटेल त्याला सांगतात काय सांगू आमचं दुःख, बरोबर की नाही? याचं कारण असं आहे, तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या संसाराचं स्वरूपच कसं आहे? दुःख आहे. या संसारामध्ये आलेल्या प्रत्येकाला ते दुःख भोगावं लागतं. इथं प्रत्येक जण दुःखी आहे. मला सांगायचं एक आहे, आपल्या वाट्याला आलेलं दुःख आहे. हे दुःख आपल्या वाट्याला काय येतं? त्या दुःखाचं एकमेव कारण जर काय असेल तर हे आपल्याला जे दुःख भोगावं लागतं त्याचं कारण आहे ते म्हणजे अज्ञान. या सगळं आपल्याला भोगावं लागतं ते अज्ञानामुळे भोगावं लागतं. या अज्ञानाचं स्वरूप माऊली ज्ञानोबा सांगतात. आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप या अज्ञानाचे. आपण ह्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे सगळं आपल्याला भोगावं लागतं. याचं कारण काय? आपण आपल्या आत्मस्वरूपाला विसरलेलो आहोत. आपण कोण आहोत याचा विसर आपल्याला पडलेला आहे. मी हे ऐशी कोण जाती अवघड किती पाहता, मी कोण आहे नेमका हेच माणसाला माहित नाही. मी समजतो मी अमुक अमुक आहे. अर्जुनाला विचारलं अर्जुना तू कोण आहेस? अर्जुन म्हणतो मी अर्जुन आहे. अर्जुनाला पुन्हा देवाने विचारलं अर्जुन तू कोण आहेस? अर्जुन म्हणतो मी क्षत्रिय आहे. अर्जुनाला पुन्हा विचारलं अर्जुना तू कोण आहेस? अर्जुन फक्त सांगायचं मी आहे. त्यावेळी देवाने सांगितलं अर्जुना तुझ्या दुःखाचं कारण जर काय असेल तर तू स्वतःला मी म्हणून घेतोस ना, हेच खऱ्या अर्थानं तुझ्या दुःखाचं कारण आहे. माझं स्वतःचं स्वरूप काय आहे तर मी तो वासुदेव तत्वता, मी आणि देव याच्यामध्ये फरक काही नाही. पण झालं असं अज्ञानामुळं मी देव आहे ही भावनाच माणसाच्या अंतःकरणामध्ये राहिलेली नाही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर संत महात्मे काय करतात? आपल्या जीवनातून दुःख जावं याकरता आपल्या जीवनामध्ये असलेलं अज्ञान घालवण्याचं काम करतात. आणि अज्ञान घालवण्याकरता एकमेव साधन जर काय असेल, अज्ञान घालवण्याकरता काय पाहिजे? हो ज्ञान पाहिजे, बरोबर की नाही? जर अंधार पडलेला आहे, अंधार घालवण्याकरता काय केलं म्हणजे अंधार जाईल? तर उजेड केला म्हणजे अंधार जाईल.
जसं अंधकार घालवण्याकरता उजेड लागतो, तसं अज्ञान रूपी अंधकार घालवण्याकरता ज्ञानरूपी उजेडाची काय आहे गरज आहे. माऊली ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण देतात, ऐका. काय झालं, माऊली ज्ञानोबराया म्हणतात, तिघ जण मित्र झोपले होते आणि तिघ जण मित्र झोपलेले असताना मला उदाहरण कशा करता द्यायचं आहे, तर अज्ञान खंडन करण्याकरता ज्ञान नावाचं एकच त्याच्याकडं शस्त्र आहे, त्याच्याशिवाय दुसरं शस्त्र अज्ञान खंडन करता नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींचा अवलंब जर आपण केला तर उलट आपण त्याच्यामध्ये जास्त गुंतले जाऊ. आता ऐका, तिघ जण मित्र झोपले होते, झोपलेले असताना एकाला गाढ झोप लागलेली आहे, पण झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. आता ऐका, झोपेमध्ये स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं, जुन्या काळातला दृष्टांत आहे. झोपेमध्ये त्याने हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि झाड तोडण्याकरता जंगलामध्ये तो गेला. जंगलामध्ये ज्यावेळेस झाड तोडण्याकरता गेला, तो झाडावरती चढला, काही फांद्या त्याने तोडल्या. त्या फांद्या तोडून घेतल्यानंतर झालं असं, हात थोडेसे त्याच्या हाताला घाम सुटला. घाम सुटल्यानंतर एक घाव घालता घालता ती कुऱ्हाड निसटली आणि थेट येऊन लागली ती त्याच्या मांडीला, पायाला त्याच्या लागली. आणि जशी कुऱ्हाड त्याच्या पायाला लागली तसं भळभळ त्यातनं रक्त येऊ लागलं. जसं रक्त येऊ लागलं तसं ओरडू लागले, अरे मला वाचवा, मला वाचवा, माझ्या पायाला कुऱ्हाड लागली, किती रक्त वाहतं, मला कोणीतरी वाचवा, ओरडू लागला. त्याच्या शेजारी दुसरा झोपला होता, तो जागा झाला आणि मग तो सांगू लागला, अरे बाबा याच्या कुऱ्हाड लागली, याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. घटना कधीची आहे, रात्रीची. म्हटलं आता डॉक्टरकडे जायचं, आता एक सुद्धा डॉक्टर उघडा नसेल, डॉक्टरची वेळ असते 10, 10:15 वाजेपर्यंत डॉक्टर असतो, त्याच्यानंतर डॉक्टर पाहायला मिळत नाही. आणि मग त्याने ठरवलं, म्हटलं याला जर डॉक्टरकडे न्यायचं झालं तर याला कुठेतरी बाहेर न्यावं लागेल आणि दुसरीकडे डॉक्टरकडे नेण्याकरता आपल्याकडे काही साधन नाहीये, साधन नाही. शिवाय डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा सांगतात की दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यापूर्वी इथं तुम्हाला काय भरावं लागेल. हात लावून बसला, काय ना, म्हटला याच्या पायाला कुऱ्हाड लागली, याला दवाखान्यामध्ये न्यायचंय, आता गाडी सुद्धा नाहीये, दवाखान्यामध्ये न्यायचं झालं तर कुठला दवाखाना नेमकं उघडाय ते सुद्धा माहिती नाही, तिथं गेल्यानंतर त्याला डॉक्टरला पैसे द्यावे लागतील ते सुद्धा माझ्याकडे नाही आहेत, आता नेमकं काय करावं हे समजत नाही, म्हणून डोक्याला हात लावून बसतो. त्या माणसाने सांगितलं, अरे भल्या माणसा, तुला जर त्याला बरं करायचंय तर तुम्ही मला सांगा, आपल्यासारखा माणूस जर तिथं असता आपण काय केलं असतं. आपण त्याच्या शेजारी आहे, एका माणसाच्या पायाला काय लागलेली आहे, कुऱ्हाड लागलेली आहे, रक्तबंबाळ झाला तो आणि तो ओरडतोय मला वाचवा, मला वाचवा. आपण जर त्याच्या शेजारी असता आपण काय केलं असतो, आपण ॲम्ब्युलन्सला फोन केला असता आणि त्याला पाठवून दिलं असतं, बरोबर की नाही. पण तुम्हाला सांगू का त्याच्यावरचा खरा उपाय काय आहे. त्या शेजारी झोपलेला जो होता, शेजारीचा जागा होता ना, त्याने सांगितलं, अरे भल्या माणसा, त्याला जर तुला खऱ्या अर्थानं बरा करायचा असेल तर त्याच्यावरती एकच उपाय आहे, तो जो झोपलेला आहे ना त्याला फक्त जागा कर, तुला त्याला दवाखान्यामध्ये नेण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. माऊली म्हणतायत की स्वप्नीची घाया ओखद चेवोची धनंजया, तैसे अज्ञान खांडावया ज्ञानाची घडव. अज्ञान मानवी जीवनातनं जर घालवायचंय, जसं झोपलेल्या माणसाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला जर तहान लागली, स्वप्नामध्ये जर एखाद्या माणसाला जखम झाली तर त्याला बरं करण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, त्याला जागं करणं, हाच त्याच्यावरचा उपाय आहे. स्वप्नामध्ये एखाद्याला जर तहान लागली, तुम्ही त्याच्या डोक्याशी कितीही जरी मोठा अंडा ठेवला आणि कितीही जरी त्याला पाणी आणून बिस्लरीचं दिलं तरी सुद्धा त्याची तहान जाणार आहे का हो? त्याला जर तहान भागवायची असेल तर पहिल्यांदा त्याला काय करावं लागेल, जागं करावं लागेल, त्याला उठवावं लागेल, त्यावेळेस त्याची तहान सुद्धा जाईल आणि ते स्वप्न सुद्धा जाईल. तसं मानवी जीवनातनं अज्ञान नावाची गोष्ट जर घालवायची असेल तर त्याच्याकरता एकमेव उपाय जर काय असेल ते म्हणजे ज्ञान नावाची गोष्ट आहे. आणि हे ज्ञान जर खऱ्या अर्थाने मिळवायचं झालं, हे ज्ञान कुणाकडे असतं तर हे ज्ञान एकमेव मिळवण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे संत महात्मे आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये असलेला 4था अध्याय, काही श्लोक जे आहेत, काही ओव्या जे आहेत, त्या बहुतेक सगळ्यांच्या पाठांतरातल्या असतात. त्यातलीच एक ओवी आपल्या सगळ्यांच्या पाठ असलेली आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आपल्या जीवनामध्ये ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं अशा पद्धतीची आपल्याला जर अपेक्षा असेल तर ते ज्ञान देण्याकरता एकमेव उपाय ते म्हणजे कोण आहेत, संत महात्मे आहेत. आपल्या जीवनातलं अज्ञान घालवण्याकरता आणि ज्ञान मिळवण्याकरता आपण संतांना शरण जा, ते संत महात्मे आपल्याला ज्ञान देतील आणि त्या ज्ञानाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये असलेलं अज्ञान निवृत्त होईल आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःचं स्वरूप तुम्हा मला कळेल, बरोबर की नाही. आणि त्याकरता संतांना शरण जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, तैसे
हरपले आपण ते पावावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संतांकडे गेल्यानंतर ते ज्ञान का प्राप्त होतं? संतांकडे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं का कळतं? कारण त्यांना स्वतःला त्या ज्ञानाची प्रचिती आलेली आणि ते ज्ञान देण्याकरता योग्य आहेत म्हणून त्यांच्याकडे गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, संतांकडे जाण्याचं काय कारण? कारण संत त्या ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि त्याच्यामुळे ते दुसऱ्याला त्या दुःखातनं मोकळं करू शकतात. नाही तर काय आहे, एक दुःखी माणूस दुसऱ्या दुःखी माणसाकडे गेल्यानंतर तो त्याचं दुःख दूर करू शकतो का? नाही करू शकत. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ओवी देतात की राणी दुखिया दुखी भेटला. एक प्रसंग सांगतात ते, जंगलामध्ये एक जण गेला होता. आता मागे एक घटना घडली हरिश्चंद्रगडावरती, माहिती आहे तुम्हाला? काही मुलं हरिश्चंद्रगडावरती ट्रॅकिंग करता गेले होते आणि गेलेले असताना संध्याकाळची वेळ अतिशय धुकं त्या ठिकाणी पडलं होतं. पावसाळ्याचे दिवस धुकं पडलं होतं आणि धुकं पडल्यानंतर इथून खाली कसं जायचं, त्या जंगलातून बाहेर कसं जायचं, रस्ता सापडला नाही. 4 ते 5 मुलं तिथं अडकली. पाणी मिळालं नाही, भूक लागलेली होती, खायला काही मिळालं नाही आणि शरीरामध्ये पाणी कमी झालं आणि त्यातला एक पोरगा काय झाला, मेला. मला तुम्ही सांगा, ते तिथून बाहेर आले असते पण त्यांना रस्ता दाखवणारा कोणतरी पाहिजे होता, बरोबर की नाही? तसं एक जण जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर बाहेर पडण्याचा रस्ता शोधतोय पण रस्ता त्याला त्याच्या मनानं काही सापडत नाही. पहिला दिवस कसा तरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो प्रयत्न करू लागला पण जसा जसा बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा तसा तसा आणखीनच त्या जंगलामध्ये गुंतला जायचा. बाहेर पडण्याचा रस्ता काही भेटत नव्हता. एवढ्यामध्ये थकलेला आहे आणि थकल्यानंतर एखाद्या झाडाखाली बसावं अशा करता झाड शोधू लागलं. त्या झाडाजवळ जाणार तेवढ्यामध्ये त्या झाडाखाली बसलेले एक जण त्याने पाहिला. जसं त्या झाडाखाली एक जणाला बसलेलं बघितलं तसा याला आनंद झाला. का आनंद झाला? त्याला असं वाटलं गेल्या कालपासून रस्ता बाहेर जाण्याचा शोधतोय, भेटत नव्हता. आता हा माणूस मला दिसतोय ना, हा मला बाहेर जाण्याचा काय दाखवेल, रस्ता दाखवेल. त्याच्याकडे गेला. म्हटलं बरं झालं, म्हटलं दादा तुम्ही भेटलात. का रे बाबा काय झालं? काय ना म्हटलं, या जंगलामध्ये चुकलोय मी. कधीपासून? म्हटलं कालपासून चुकलोय, बाहेर जाण्याचा रस्ता शोधतोय आणि म्हटलं मला काही रस्ता सापडत नाही. दादा आता एक काम करा, मला फक्त बाहेर जाण्याचा रस्ता दाखवा. तुम्ही जसा रस्ता दाखवाल ना तसा मी जंगलातनं बाहेर जाईन. असं तो म्हणतोय पण समोरचा म्हणतोय अरे दादा जरा ऐकून तर घे ना. म्हटलं काय झालं? काय ना म्हटलं, तू कालपासून रस्ता चुकला या जंगलातला. गेले 8 दिवस झाले या जंगलातनं बाहेर जाण्याकरता मी रस्ता शोधतोय. जर मला रस्ता सापडला नाही तर मी तुला कसा बाहेर जाण्याचा रस्ता दाखवू? मला सांगा, आपण जर एखाद्या दुःखी माणसाकडे आपलं दुःख दूर करण्याकरता गेलो, तो आपलं दुःख दूर करू शकतो का? नाही करू शकत. मग आपल्या जीवनातलं अज्ञान निवृत्त करण्याकरता आपण ज्ञानी माणसाकडे गेलं पाहिजे की अज्ञानी माणसाकडे गेलं पाहिजे? मग जगामध्ये ज्ञानी जर कोण असतील तर हे संत महात्मे आहेत. हे संत महात्मे काय करतात? आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं अज्ञानाचं जे आवरण आहे ते एकदा दूर केलं की मग मात्र खऱ्या अर्थानं आपली वस्तू आपल्याला प्राप्त होते. जुन्या काळामधला दृष्टांत आहे. काय झालं, एक माता माऊली विहिरीवरती पाणी शेणण्याकरता गेली. जुन्या काळामध्ये डोळ्यासमोर आण, आता इथं सांगणं थोडंसं अवघड आहे. जुन्या काळामध्ये काय असायचं, त्या रहाट असायचं. रहाट माहिती आहे का? त्या रहाटाला ती माऊली पाणी काढण्याकरता प्रयत्न करत होती. नवीन सासूरवासीन होती आणि जुन्या काळामध्ये अलंकार खूप जपले जायचे. त्या माऊलीच्या नाकामध्ये एक नथ होती आणि नथ असताना ती गेली पाणी शेणण्याकरता. शेणता शेणता काय झालं, हात तिचा लागला नाकाला आणि नाकातली नथ जी होती ती नाकातली नथ पडली. नाकातली नथ पडल्यानंतर ती इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करते. सगळं काही शोधून झालं पण नथ काही केल्या मात्र तिला सापडली नाही. हो, बरेचसे प्रयत्न केले पण काही सापडलं नाही. आता विचार करू लागली, जर अशीच नथ न शोधता मी जर घरी गेले, नवीन सासूरवासीने, जुन्या काळामध्ये कसा सासूरवास असायचा तुम्ही अनुभवलेला असेल कदाचित. आज जर पाहायचं झालं तर सासवांना भोगावं लागतो, त्याला म्हणतात सुनवास. सून जसं सांगेल तसं आज ऐकावं लागतं. ऐकावं लागतं की नाही? हो, जुन्या काळामध्ये सासू जसं सांगेल तसं ऐकावं लागायचं. आणि मग झालं असं, ती आता घरी जायला सुद्धा तयार नाही, तिला काय करावं कळत नाही. आणि एवढ्यामध्ये झालं असं, एक जण तिथं आला होता. त्याने विचारलं, का ग ताई कशामुळे चिंतेमध्ये आहेस? त्यावेळेस त्या माऊलीने सांगितलं, म्हटलं मला घरी जायचंय पण झालं असं पाणी आणण्याकरता इथं आले होते पण माझ्या नाकातली नथ पडलेली, जोपर्यंत नथ सापडत नाही तोपर्यंत मला घरी जाता येणार नाही. अगं माईक ताई कशा करता चिंता करतेस? त्या माणसाने तिला, त्या माऊलीला नेलं, एका आरशासमोर उभं केलं आणि आरशासमोर उभं केल्यानंतर नाकातली जी नथ आहे
ती नथ मात्र सापडली, पण कुठं तरी साडीला एक ठिकाणी तिची अडकलेली होती. ती नथ सापडली. मला तुम्ही सांगा, नथ सापडल्यानंतर तिला अतिशय आनंद झाला. तिची नथ हरवली होती की तिची नथ तिच्या जवळ होती हो. तिची नथ जी होती ती तिच्या जवळच होती, पण तिला काय वाटत होतं, मी माझी नथ हरवलेली आहे. पण ती नथ दाखवण्याकरता कुणाची तरी काय पडली, गरज पडली. त्याने नथ दाखवल्याबरोबर तिची वस्तू तुला काय झाली, सापडली. तसंच आहे संत महात्मे हे काय करत असतात, आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं तो परमात्मा हा प्रत्येकाच्या जवळ आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तो परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. पण असलेला परमात्मा आपल्याला दिसत का नाही, न दिसण्याचं कारण आहे आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञान नावाच्या आवरणाने जागा व्यापलेली आहे. हे संत महात्मे काय करतात, ज्ञानाचा उपदेश करतात आणि अंतःकरणामध्ये असलेलं अज्ञानाचं आवरण हे दूर करतात. एकदा अज्ञान दूर झालं, जसं त्या महिलेला तिच्या जवळ असलेले नथ सापडल्यानंतर आनंद झाला, तसं अज्ञान निवृत्ती झाल्यानंतर जवळच असलेला परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं. त्यामुळं आता आपली हरवलेली वस्तू आपल्याला सापडली, अतिशय आनंदाची अवस्था प्राप्त झाली. आणि हे करून देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संतांमध्ये आहे. म्हणून माऊली म्हणतात, तैसे हरपले आपण ते पावे, ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून ऐकावे वानावे तेची सदा. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आनंदाची अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून देतात. म्हणून जर वर्णन करायचं झालं तर त्या संतांचंच वर्णन करा, आणि कुणाच्या बद्दल ऐकायचं झालं फक्त आणि फक्त संतांच्या बद्दल ऐका. दुसऱ्याच्या बद्दल ऐकल्यानंतर उगाच वाईट विचार मनामध्ये येण्यापेक्षा संतांच्या संबंधानं ऐका आणि आपलं जीवन पवित्र करण्याचा प्रयत्न आपण खऱ्या अर्थानं केला पाहिजे. आता या ओवीवरती थोडक्यामध्ये बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काय झालं, आता हरिपाठाची सुद्धा मंडळी आलेली आहे आणि पुढचे कार्यक्रम सुद्धा वेळेमध्ये पार पडले पाहिजेत. महाराज सुद्धा आज लवकर येणार आहेत. म्हणून ही झालेली वाङ्मयीन सेवा या दुर्गा मातेच्या आदिशक्तीच्या चरणी समर्पित करत असताना या सेवेमध्ये जे काही बरोबर असेल, माझ्या गुरु परंपरेचं आहे, एखादा चुकीचा शब्द असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एवढ्या व्यस्ततेमध्ये माणसं असताना सुद्धा खरं जर पाहायचं झालं, सुरुवातीला मी सांगून गेलो की काही उत्सव हे सात्विक उत्सव आहेत आणि त्या उत्सवाचं पावित्र्य खऱ्या अर्थानं जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथा होत असेल, ज्या ठिकाणी हरिपाठासारखे कार्यक्रम होत असतील, ज्या ठिकाणी प्रवचनं होत असतील, निश्चितच म्हणायला काही हरकत नाही की या ठिकाणी कार्यक्रमाचं पावित्र्य आपण चांगल्या पद्धतीने जपतो, हे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून अशा पद्धतीने जर त्या देवीची सेवा जर आपण केली तर निश्चित ती देवी आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा त्या देवीच्या चरणी समर्पित करूया. ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग आला, आमचे हरिभक्तपरायण सुरेश बुवा ठाकरे यांना सुद्धा एकदा धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा परमात्म्या चरणी समर्पित. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु अमन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय. गुरुवर्य वासुदेव महाराज की जय. दुर्गा माते की जय. हॅलो, धन्यवाद महाराज. आज आपण इथे येऊन चांगल्या प्रकारची सेवा केली. कारण हे महाराज म्हणजे आपल्यातच एक ह्या बालेगावच्या इथले आपले हे महाराज आहेत आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारची यांनी सेवा. कुंभार गुरुजी शाळेमध्ये आळंदीला त्यांनी काही धडे घेतलेले आहेत. तिथे राहून काही वर्षापासून ते आळंदीला होते आणि नंतर आपले वारिंगेजे महाराज हे त्यांचे गुरुवर्य आहेत आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारची सेवा ते करत आहेत. कीर्तनसुद्धा चांगल्या प्रकारचे करत आहेत. धर्मळेश्वर आपल्या सांस्कृतिक पळाव मंडळामध्ये येऊन त्यांनी उत्कृष्ट प्रकारची सेवा केली जगदंबे मातेच्या समोर. आणि ह्या मंडळाच्या आपले शिमकर दादा त्यांना एक शाल श्रीफल देऊन त्यांना सन्मानित करतील. घ्या, शाल द्या, पहिला शाल टाका. लगेच आता कीर्तन आपला हरिपाठ येईल. हरिपाठ आलेला आहे आणि हरिपाठाला लगेच सुरुवात होईल. प्रदीप आपले मुरुगन दिगंबरी कुठे असतील तर त्यांनी कणिक वगैरे लावून घ्यावं आणि लगेच हरिपाठाला सुरुवात होणार आहे. कारण महाराज आज 5:30लाच कथा सुरू करणार आहेत.
घ्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.